तर मला ना गुळाचं लोणचं खूप आवडतं, म्हणजे आमच्यात सगळ्यांनाच खूप आवडतं. तर आम्ही काल ते केलं होतं. तर झटपट म्हणजे 1 तासामध्ये हे पूर्ण रेडी झालं होतं. तर इथे आम्ही त्याचं साहित्य घेतले, दालचिनी, लवंग, बेडेकर मसाला आणि हे आहेत मेथीचे दाणे. इकडे जिरे, लवंग, मिरे आणि दालचिनी मिक्सरमधून बारीक करायचे. आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकायचं. इकडे बाकीचं आहे जे थोडं सामान ते तेलामधून काढून घ्यायचं आहे. थोडंसं परतायचं तेलामध्ये आणि नंतर 1 किलो गूळ असं कढईत परतून घ्यायचा आणि नंतर इथे सगळे मसाले घेतलेले आहेत. हळद, लाल तिखट, नंतर मिक्सरमधून जे जिरी काढली होती ते, नंतर बेडेकर मसाला, मीठ आणि हे सगळं एकत्र करून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोड्या 4-5 लसूण पाकळ्या टाकायच्या. नंतर एकदम कढवलेलं तेल घ्यायचं, एकदम गरम कढवून घ्यायचं तेल वाफ निघेपर्यंत आणि त्यात नंतर सगळं मिक्स करून आंब्याच्या फोडी टाकायच्या. तिखट हवं असेल तर तसंच ते आपल्या फोडी ज्या आहेत त्या मिक्स करून भरणीमध्ये भरायच्या आणि गोड असेल तर नंतर शेवटी गूळ टाकून फोडी मिक्स करून घ्यायच्या. असे झटपट रेडी होणारे लोणचे